आणि ज्याला काही विकता येणार नाही ना त्याने स्वतःला विकायची तयारी ठेवली पाहिजे मग. आणि जर स्वतःला विकायचं नसेल तर विक्री कला शिकली पाहिजे. पाणीपुरी विका, भेळ विका, शेवपुरी विका, काही पण विका, पण स्वतःचं भवितव्य उभं करा. लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी विक्री कला शिकली त्यांनी जग विकत घेतलंय. विकायला लाजू नका. असं स्टॉलवर तुम्ही उभं राहिलं, आपल्याला एवढीच लाज वाटते, मग आमच्या गावातलं कोणी बघितलं तर, नातेवाईकांनी बघितलं तर. अरे काय लाजायची गरज आहे? कोण तुमच्या घरी आणून देतो? जर तुमच्याकडे पैसे नसेल ना, सक्का मामासुद्धा तुम्हाला त्याची पोरगी देत नाही. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील ना, तर ओळख नाही पाळख नाही, तो माणूस सुद्धा तुम्हाला म्हणतो यावर्षी कर्तव्य आहे का साहेब? हॅलो, मला 16 देशमुखांनी रिजेक्ट केलेले आहे का? तर मी पुस्तकं लिहितोय. त्यांना असं वाटलं की पुस्तकं लिहिणं म्हणजे काही करिअर नाही. तर ह्यांना इंटरेस्ट कशात? पैसे किती छापतोय. म्हणून मी तेव्हापासून लोकांना सांगतोय, तुमची डिग्री किती आहे, ज्ञान किती आहे, याला दुनिया काहीच मोजत नाही. तुमच्या खिशात किती पैसे आहेत याचीच बाजारात किंमत आहे.